साहेब मी विनंती करेल या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। एक उद्योजक सन्माननीय आदरणीय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं गेलं तब्बल 15,000 रुपये रोख ते सन्माननीय आदरणीय सचिनजी नलावडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। ही प्रेमाची आपुलकीची आणि जे हनुमान चषक 2024 ची माणुसकीची उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जात आहेत। थँक्यू सो मच, मनापासून आभार। आपला आपुलकीचा थाप प्रेमाचा थाप हा पाठीशी असाच असो। सन्मान चिन्ह म्हणजे आठवण भेट या स्पर्धेची आपल्याला दिली जाते, जी आठवण भेट नेहमी आपल्या सोबत राहील। सचिनजी नलावडे साहेब हे सन्मान चिन्ह आम्ही तुम्हाला यासाठी देतो कारण की आठवण भेट या स्पर्धेची आपल्या जवळ नेहमी राहावी। जेव्हा जेव्हा हे सन्मानची मोमेंटो आपल्याला डोळ्यासमोर असेल तेव्हा तेव्हा जे हनुमान चषकची आठवण आपल्या डोळ्यासमोर असेल। त्याचबरोबर मी सन्मान घेण्यासाठी विनंती करतो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते समाजसेवक सन्माननीय आदरणीय प्रशांतजी गारगे साहेब बापू यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय। बापू विनंती करेल आपण यावं। तमाम तरुणांना खऱ्या अर्थानं मैत्री आणि मित्रासारखं नातं ज्यांचं नेहमी राहिलंय, बापू आल्यानंतर एक वेगळाच आनंद मैदानामध्ये असतो आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। आदरणीय प्रशांतजी गारगे साहेब बापू यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करतोय। प्रेमाची आपुलकीची शाल आणि त्याचबरोबर मुमेंटो या स्पर्धेची आठवण भेट खऱ्या अर्थानं दिली जाते। या आठवण भेट तुमच्या जवळ जे हनुमान चषकची नेहमी राहावी यासाठी दिली जाते। त्याचबरोबर मी विनंती करेल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते सन्माननीय आदरणीय सॉफ्टवेअर इंजिनियर शेखरजी गुलाबराव साहेब साबळे साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय। आदरणीय शेखरजी साबळे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। तृतीय क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलंय तुमचं प्रेम आपुलकीची थाप ही स्पर्धेच्या सोबत नेहमी राहो, आमच्या खेळाडूंच्या पाठीशी नेहमी राहो हीच प्रार्थना केली जाते आणि आपल्या मनापासून आभार व्यक्त केले जातात। त्याचबरोबर मी विनंती करेन चतुर्थ क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय हॉटेल मनपसंद असेल, हॉटेल आस्वाद असेल, हॉटेल मातोश्री असेल, सन्माननीय आदरणीय संदीपजी टोळे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय। आदरणीय संदीपजी टोळे साहेब चतुर्थ क्रमांकाचं प्राइज ज्यांचा या स्पर्धेसाठी देण्यात आलंय। थँक्यू सो मच, आपलं प्रेम असंच राहो, आपली आपुलकीची ताप अशीच राहो आणि यासाठी आपल्याला एक मोमेंटो आठवण भेट या स्पर्धेची दिली जाते। त्याचबरोबर मी विनंती करेल खऱ्या अर्थानं मालधन असेल किंवा पंचकृषी असेल या खेळाडूंच्या पाठीशी ज्यांचा नेहमी प्रेमाचा हात राहिला म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे सुय्य सहाय्यक अधिकारी शशीभाऊ जाधव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेचं कार्य हातामध्ये घेणारं व्यक्तिमत्व आणि मालधन प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं उभ्या डोळ्यानं संपूर्ण डेबेवाडी पाटणकर विभागाला दाखवणारं व्यक्तिमत्व म्हणजे राहुल दादा पेंढारकर साहेब यांचा सन्मान आम्ही करू इच्छितोय। ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर रोख रक्कम तब्बल 4,444 रुपये देण्यात आल्या आणि राहुल दादांचा क्रिकेटवरचं प्रेम अफाट आहे आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यंदाची MPL ही डे नाईट यांच्या माध्यमातून करण्यात येते। आदरणीय सचिनजी नलावडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आदरणीय सचिनजी नलावडे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतोय। ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं गावच्या क्रिकेटमध्ये एक वेगळा उत्साह आणला, मालधन प्रीमियर लीगला खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरवलं आणि तमाम तरुणांना खेळण्यासाठी एक वेगळी आशा दाखवली, ते तमाम तरुणांच्या मनामध्ये असलेलं एक स्थान म्हणजे राहुल दादा पेंढारकर यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। थँक्यू सो मच, मनापासून आभार। त्याचबरोबर मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून मैदान सौजन्य मैदान स्पॉन्सरशिप आपल्याला देण्यात आली आहे ते आमचे सन्माननीय आदरणीय फौजी नीलकंठजी यशवंत साबळे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। या स्पर्धेसाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिला आहे, या स्पर्धेसाठी प्रत्येकाचं योगदान राहिलं आहे। फौजी सन्माननीय नीलकंठजी यशवंत साबळे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत।
त्याचबरोबर मी विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फलंदाज रोख रक्कम बॅट देण्यात आली आहे ते तारळेकर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्वा सन्माननीय प्रकाशजी तारळेकर साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। आदरणीय मंगेशजी जाधव साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। आदरणीय प्रकाशजी तारळेकर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय मंगेशजी जाधव साहेब या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत आणि ही मोमेंटो भेट या स्पर्धेची आठवण भेट आपल्याला दिली जाते। थँक्यू सो मच, मनापासून आभार। त्याचबरोबर मी विनंती करेल पंच सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ऍडव्होकेट विकासजी शेजवळ साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल। आदरणीय विकासजी शेजवळ साहेब, आदरणीय संदीपजी शेजवळ साहेब मी विनंती करेल आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो। आदरणीय संदीपजी शेजवळ साहेब कृपया आपण या, आदरणीय विकासजी शेजवळ साहेब कृपया आपण या, आपले सन्मान हे अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत। ज्यांच्या माध्यमातून पंच स्पॉन्सरशिप देण्यात आली ऍडव्होकेट विकासजी शेजवळ साहेब त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। त्याचबरोबर फटाके सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले संदीपजी शेजवळ साहेब मी विनंती करेल आपण या, आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। व्यासपीठावरती उपस्थित फटाके सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय श्री संदीपजी शेजवळ साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। थँक्यू सो मच, मनापासून आभार। सध्या मॅच कडे आपण जाऊयात कारण की आशिषजी चोरगे सर वाट बघताय कधी सन्मान थांबतोय आणि कधी मॅच रंगवतोय, तर देऊयात थोडीशी त्यांना संधी आणि थोड्या वेळानंतर आपण जाऊयात पुन्हा एकदा सन्मानाकडे। कुठला कॅप्टन बॉस? कुंभारगाव 11 कॅप्टन या राजदादा प्लीज। ज्यांच्या माध्यमातून चला टीम लगेच मैदानामध्ये, ज्यांच्या माध्यमातून नाश्ता व जेवण ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलं ते सन्माननीय आदरणीय ऍडव्होकेट महादेवजी रघुनाथ शेरेकर साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। मी विनंती करेल आदरणीय महादेवजी शेरेकर साहेब आपण या, आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। त्याचबरोबर मी विनंती करेल बेस्ट गोलंदाज म्हणून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे ते आमचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी रामचंद्र शेजवळ साहेब यांचा देखील सन्मान हा अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल। मी विनंती करेल साहेब आपण या। भाई बोल ना, मॅच मध्ये आहेस कुठे तू? बरं बरं आले नाही का मॅच मध्ये? करतो थांब, तुला 5 मिनिटात फोन करतो, उचल फोन माझा। मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून बेस्ट गोलंदाज स्पॉन्सरशिप करण्यात आली आहे त्यांचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी रामचंद्र शेजवळ साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय। ज्यांच्या माध्यमातून सामनावीर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय कैलासवासी भैरूहरी साबळे व कैलासवासी अनिल केशव साबळे यांच्या स्मरणार्थ
38 झालाय, 39 हवेत. 38 झाल्यात, 39 हवेत. यांच्या स्मरणार्थ जे सामनावीर देण्यात आले ते उपसरपंच सन्माननीय आदरणीय संपतराव साबळे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. दादा विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. आदरणीय संपतरावजी साबळे साहेब गेले 2 दिवस साहेबांना पाहतोय या मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. स्पर्धा आपल्या गावाची, स्पर्धा आपल्या पोरांची आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी माझ्या परीनं जे जमेल ते मी देण्याचा प्रयत्न करेल आणि असा वेळ देखील त्यांनी या स्पर्धेसाठी बराचसा दिलाय आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं स्वतःला वाहून त्यांनी घेतला. खूप खूप धन्यवाद. अशी जी मंडळी पाठीशी असली की स्पर्धा यशस्वी होते यामध्ये मात्र शंका नाहीये. इतर सर्व सन्मान आपण थोड्याच वेळामध्ये पूर्ण करणार आहोत. तोपर्यंत जाऊयात या मॅचच्या हलत्या बोलत्या चित्राकडे. या स्पर्धेला पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय हर्षद वसंत देसाई इंजिनियर, मी विनंती करेल आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल डीजे स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले विकासजी काजारी साहेब व श्याम शेळके साहेब, मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. त्याचबरोबर समालोचक सौजन्य कैलासवासी बापू साबळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ अर्थातच संतोष बाबूराव साबळे यांच्याकडून ते देण्यात आले. त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आपण असाल तर प्लीज या. समालोचक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले कैलासवासी बापू साबळे यांच्या स्मरणार्थ संतोष बाबूराव साबळे यांच्याकडून ते समालोचक सौजन्य स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे. सन्मान करण्यात येतो आदरणीय संतोषजी बाबूराव साबळे यांचा. समालोचक स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे कैलासवासी बापू साबळे यांच्या स्मरणार्थ संतोषजी बाबूराव साबळे यांच्याकडून ती स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे. आणि विनायक साबळे साहेब नाना, त्यांना देखील विनंती करेल नाना आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर चेंडू सौजन्य एच.जी. मुकादम प्रकाशजी जाधव साहेब श्री सिद्धिविनायक एजन्सी राम शिंदे यांचा देखील आभार व्यक्त करतो. युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय विजयजी अधिकराव साबळे व महेंद्रजी धुमाळ साहेब, विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती. युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते विजयजी अधिकराव साबळे साहेब आणि महेंद्रजी धुमाळ साहेब, आपण देखील या व्यासपीठावरती. आमचे आनंदराव पांडुरंगजी यादव साहेब फौजी मैदान सौजन्य, सुनीलजी दादू साबळे साहेब मैदान सौजन्य, शशिकांत आत्माराम मोरे साहेब मैदान सौजन्य, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आदरणीय महेंद्रजी धुमाळ साहेब युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय, मी विनंती करेल साहेब आपण या. आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय. महेंद्रजी धुमाळ साहेब. विशाल त्यांचा सन्मान त्यांच्या अनुपस्थितीमध्ये स्वीकारेल आदरणीय महेंद्रजी धुमाळ साहेब. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे बेस्ट फिल्डर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले विशालजी गुंजाळकर साहेब मोरिया उद्योजक समूह मालदन, त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. मी विनंती करेल आपण देखील या. सर्व चषक त्यांचा देखील आभार व्यक्त करेल मंडप सौजन्य नितीनजी काळे साहेब, त्याचबरोबर सचिन माने साहेब, मी विनंती करेल आपण देखील आपला देखील आभार व्यक्त करतो. प्रवीण तोडकर साहेब त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करेल. फटाके सौजन्य बॅनर सौजन्य बाळकृष्ण परब साहेब, स्वप्नीलजी साबळे साहेब, त्यांचा देखील मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर विजय अधिकराव साबळे साहेब युट्यूब स्पॉन्सर, त्यांचा सन्मान यावेळी मात्र स्वीकारला जातो व्यासपीठावरती.
बॅनर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले बाळकृष्णजी परब साहेब आणि स्वप्नीलजी साबळे साहेब, मी विनंती करेल आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय. फायनल मध्ये जाणारे दोन्ही टीम्स राजदादा अर्थातच कुंभारगाव 11 आणि मंगलमूर्ती मराठवाडी टीम, दोन्ही कॅप्टन्स या. येस दोन्ही कॅप्टन्स, आपण मॅच नाही खेळवणार आहोत. थ्रो शॉट, गणेश दादाला माहिती आहे धडाकेबाज चषक. थ्रो शॉट ज्याच्यामध्ये चेंडू ठेवला जाईल, तुम्हाला धावत जाऊन तो चेंडू उचलायचा आणि डायरेक्ट हिट करायचा स्टंप वरती. ज्याचा हिट लागेल तो फर्स्ट प्राइज ऑफ द टूर्नामेंट.